आजच्या या समारंभासाठी उपस्थित असलेले माननीय श्रीनिवास चोपडे सर या ठिकाणी आपल्याला 2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करतील. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. हा दिवस, हा आनंदाचा सुवर्ण क्षण ख्रिस्ती आणि मुस्लिम समाजाच्या दिवसामध्ये आलेला आहे आणि ही आजची अधिकार परिषद परमेश्वराच्या कृपेनं आणि आमचे आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडत आहे. यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया आणि जोरदार टाळ्या वाजवून आमच्या सरांचं आपण कौतुक करूया. यावेळेस या परिषदेसाठी, या अधिकार परिषदेसाठी जे आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके नेते आणि ज्यांची ओळख वाळव्याचा ढाण्या वाघ आणि वाकडं पाऊल चालणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारी अशी जी ओळख आमचे आदरणीय माननीय जयंतराव पाटील साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि निश्चित अर्थानं आम्हाला खूप त्यांचा अभिमान वाटतो, आदर वाटतो आणि कौतुक करावंसं वाटतं. मुंबई या ठिकाणी ज्यावेळेस समस्त ख्रिस्ती समाज एकत्र झाला आणि समस्त ख्रिस्ती समाजाचा आवाज विधान भवनामध्ये पोहोचण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर माननीय साहेबांनी केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. निश्चित अर्थानं आज काळाची गरज ओळखून डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे आमचे आदरणीय सुकुमार सर यांनी जे पाऊल उचललेले आहे ते कौतुकास्पद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित अर्थानं काळाची ही गरज आहे. खऱ्या अर्थानं झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही. आणि सध्याची देशाची परिस्थिती जर पाहिली तर अल्पसंख्याकांच्या बाबतीत खऱ्या अर्थानं प्रशासनानं झोपेचं सोंग घेतलं आहे का हे एक प्रश्न, हा एक शंका आमच्या मनामध्ये निर्माण होते. आणि यातून त्यांना बाहेर आणण्यासाठी आम्हाला दिलेलं शस्त्र कोणतं आहे? कारण की मी एक धर्मगुरू आहे आणि नीतीच्या, शांतीच्या, प्रीतीच्या मार्गावर चालायचं असेल तर प्रत्येक धर्माला एक धर्मशास्त्र दिलेलं आहे. मी ख्रिस्ती धर्मगुरू आहे, मी भारतीय ख्रिस्ती आहे, म्हणून बायबल मला शांतीचा, प्रीतीचा संदेश देण्यासाठी, उद्धाराचा, सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी जसं बायबल मनुष्याचं परिवर्तन करण्यासाठी दिलेलं आहे, त्याप्रमाणे या देशाशी प्रामाणिक राहण्यासाठी आणि देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकासाठी न्यायानं चालण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानं आज या प्रशासनाला जागृत करण्यासाठी हे शस्त्र आज आम्ही हातात घेणं गरजेचं आहे. आरंभीच आम्ही प्रतिमेला या ठिकाणी वंदन केलेलं आहे, संविधानाच्या प्रतिमेला वंदन केलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं प्रतिमेला वंदन जर केलं आणि प्रतिमा म्हणून जर संविधानाकडे बघितलं तर कदाचित ती चौकटीत राहील. आज हे संविधान हे शस्त्र म्हणून प्रत्येक तरुणाच्या, प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाच्या अंतःकरणावर बिंबवणं गरजेचं आहे आणि देशाच्या संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत त्या अधिकाराची जागृती करणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय अध्यक्ष साहेबांना मला हे आवाहन करायचं आहे की ज्याप्रमाणे ही अधिकार परिषद तुम्ही आज घेतलेली आहे त्याप्रमाणे संविधानाचं योग्य ते ज्ञान करणारी एक जागृती परिषद आपण घ्यावी आणि त्याच्यामध्ये सर्व समाजातील तरुणांना संविधानाचं महत्व आणि संविधानाने दिलेले अधिकार याची जाणीव आपण करून द्यावी. हीच या परिषदेच्या दरम्यान मी आपल्याला विनंती करत आहे. खऱ्या अर्थानं ख्रिस्ती समाज या समाजाला, मुस्लिम समाजाला अल्पसंख्याक म्हटलं जातं, पण खऱ्या अर्थानं भोजनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मिठाशिवाय चव नाही आणि मीठ कधी मोठ्या प्रमाणात वापरलं नाही जात, ते थोडकंच वापरलं जातं. ज्यावेळेस भोजनात योग्य प्रमाणात मीठ पडतं त्यावेळेस त्या जेवणाला चव येते. त्याचप्रमाणे या देशामध्ये देखील हा अल्पसंख्याक जो समाज आहे तो त्या मिठाप्रमाणे आहे
आणि या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये चव निर्माण करणारं ख्रिस्ती असो मुस्लिम असो या समाजाने सर्व जाती समाजाने काम केलेलं आहे. मी ख्रिस्ती समाजाचा धर्मगुरू या नात्याने या ठिकाणी उभे असताना खऱ्या अर्थानं देशाच्या स्वातंत्र्यापासून देशाच्या जडणघडणीमध्ये शैक्षणिक क्षेत्र असो वैद्यकीय क्षेत्र असू दे सामाजिक क्षेत्र असू दे आणि ज्या समाजाला कोणी विचारलं नाही त्यांना अछूतची भावना किंवा अशा पद्धतीनं ज्यांना ट्रीट केलं गेलं अशा समाजाला जवळ घेणं किंवा जे रंजले गांजलेले दीन दुबळे दुखी कशी अनाथ विधवा अपंग जे दलित या लोकांना ज्यांनी जवळ केलं नाही जे कुष्ठरोगी या लोकांना कोणी जवळ केलं नाही अशा लोकांना जवळ करण्याचं आणि त्यांची सेवा करण्याचं जे काम केलेलं आहे ते ख्रिस्ती समाजानं केलेलं आहे. आणि म्हणून एक कुमारिका होती तिला भारत देशानं मदर तेरेसा अशी उपमा दिली. त्या मदर तेरेसाचं त्या मिठाप्रमाणे या देशातील समाजकारणामध्ये असलेलं योगदान आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो खऱ्या अर्थानं जर तुम्ही पॉलिटिक्स या शब्दाकडे जर तुम्ही गेला तर पॉलिटिक्स हा शब्द जो आहे ग्रीक शब्दामधून आलेला आहे आणि पोलिस या ग्रीक शब्दातून हा शब्द पुढे आलेला आहे. आणि या शब्दाची खरी व्याख्या जर तुम्ही पाहिली तर जे दलित आहेत जे रंजले गजलेले आहेत जे खऱ्या अर्थानं बिकट आणि सगळ्या परिस्थितीनं दुर्बळ घटक आहे अशा दुर्बळ घटकाला घेऊन चालणं म्हणजे पॉलिटिक्स आहे म्हणजे राजकारण आहे. आणि खऱ्या अर्थानं आजची परिस्थिती जर आम्ही पाहिली तर हा जो शब्द आहे राजकारणाचा हा शब्द जो सन्माननीय आहे राजकारण हे आदरणीय आहे राजकारण हे लोकहिताचं आहे हे कलुषित करण्याचं काम काही समाजातील विघातक घटक आणि राजकारणातील काही नेते मंडळी करण्याचं करत आहे. आणि हे स्वच्छ करण्याचं काम जर आम्हाला करायचं असेल तर आज गरज आहे हे देशाचं जे संविधान आहे ते संविधान आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या जिभेवर पोहोचणं गरजेचं आहे. कारण की मी ज्या देशामध्ये मी राहतो त्या देशानं कलम 25 प्रमाणे माझा धर्मविश्वास गाजवण्याचा मला अधिकार दिलाय. माझा धर्मविश्वास आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. माझा विश्वास कुणाचं धर्म परिवर्तन करत नाही तर माझा विश्वास जो आहे तो मन परिवर्तन करतो. माझा विश्वास जो आहे तो लोकांना वाईटाच्या आणि पापाच्या बंधनातून बाहेर काढतो. आणि हे चांगलं काम करणाऱ्या धर्मविश्वासाला जर आळबंद घालण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर प्रियानो शांतीच्या मार्गाने चालणारा लढणारा जो ख्रिस्ती समाज आहे तो ख्रिस्ती समाज आज आमचे जे प्राध्यापक सुकार कांबळे सर आहेत आणि आमचे आदरणीय पाटील साहेब आहेत यांच्या सदैव पाठीशी राहील आणि त्यांच्या बरोबर संविधानातील दिलेल्या अधिकाराप्रमाणे या देशामध्ये देशहितासाठी हा समाज सदैव कार्य करेल. आणि निश्चित अर्थानं मी खऱ्या अर्थानं आज म्हणेल की ही एक ठिणगी पडलेली आहे. ही ठिणगी सांगली जिल्ह्यामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब यांनी ही ठिणगी सांगली जिल्ह्यात पाडलेली आहे. वणवा महाराष्ट्रामध्ये पळेल आणि अखंड महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज आज पुन्हा एकदा या माध्यमातून पुन्हा एकदा त्या मुंबईमध्ये जाईल आणि आमची जे हक्क आहेत ते प्रशासनावर मिळवण्यासाठी तो झटेल. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हटलेला आहे. कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने हा आमचा संघर्षाचा लढा सदैव चालू राहील आणि त्याच्यामध्ये ख्रिस्ती समाजात एक व्यक्तिमत्व एक घटक या नात्यानं आम्ही या ठिकाणी ही ग्वाही देतो की आपण ज्या वेळेस आम्हाला हाक माराल त्यावेळेस हा समाज आपल्या बरोबर राहील आपल्या पाठीशी राहील आणि या ऐक्याच्या वाटचालीमध्ये तो आपल्याला खांद्याला खांदा लावून कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने आपल्या बरोबर उभा राहील. पुन्हा एकदा मी आदरणीय सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ मंडळींचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो. आणि ही वेळ आपण या ठिकाणी आम्हाला दिली आणि या माध्यमातून आपण आम्हाला एकत्र केलं आणि आमचं अंतःकरण आपल्या समोर व्यक्त करण्याची ही संधी दिली त्यासाठी मी आपल्या
सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि निश्चितार्थानं याच ऐक्यानं याच प्रीतीनं हा ख्रिस्ती समाज या देशामध्ये चव निर्माण करण्याचं काम करेल आणि जे देवानं आणि संविधानानं आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराला धरून आम्ही या देशामध्ये आमचं जीवन जगू. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार आणि आमच्या सरांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपल्या बरोबर आहेत. मनापासून आभार आणि पुन्हा एकदा आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब आपलेही आम्ही अगदी मनापासून आभार मानतो की विधान परिषदेमध्ये जो आवाज तुम्ही आमचा झालेला आहे त्यामुळे संपूर्ण समाजाला एक आशा आणि एक धीर उत्पन्न झालेला आहे. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.